हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू सुप्रिया शिंदे ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल. मीही मस्त मजेत आहे. तर काय वाटतं तुम्हाला, एवढी तयार होऊन मी कुठं चालली आहे? छान केस वगैरे विंचरून आणि छान अशी हेअरस्टाईल करून. तर कुठेही जात नाही आहे, मी चालली आहे थोडीशी आवरावर करायला. स्वयंपाक वगैरे आवरला होता, तर म्हणलं आज घरातले बाकीचे राहिलेले सगळे कामं पूर्ण करून घ्यावे. तर त्याकरता थोडंसं तयार वगैरे झाली की असंच आपल्यालाही फ्रेश वाटावं म्हणून. तर आज मी करणार आहे क्लिनिंग ब्लॉग आहे आपला. तर आपल्या जे घरातले कंगवे असतात, तर आमच्या घरात तर भरपूर सारे कंगवे आहेत. तर हे दर 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला मी हे क्लीन करत असते. तर त्याची थोडीशी वेगळी पद्धत वापरते. कंगवे म्हणा किंवा आपल्या गॅसचे जे स्टँड असतात ते, आणि बर्नर देखील, आणि त्याचबरोबर प्लास्टिकचे मग देखील. तर असं सोल्युशन बनवायचं आहे ज्याच्यापासून आपल्याला ह्या तिन्ही चारही गोष्टी छान अशा क्लीन होणार. आणि आपल्याला एवढं लागणार 2 लिटर पाणी आहे, कारण हे 2 लिटरचं पातेलं आहे. आणि पाणी जास्त गरम घ्यायचं नाही, हाताला आपल्या सोसेल असंच पाणी घ्यायचं आहे. तर मी 2 वेळेस चेक केलं की हां ठीक आहे, चला कोमट झालेलं आहे पाणी. कारण कंगवे किंवा प्लास्टिकचे मग असे जास्त गरम पाणी टाकल्याच्या नंतर ना ते वाकडे तिकडे व्हायला लागतात. तर त्याकरता असं मीडियम घ्यायचं आहे पाणी. त्यानंतर त्याच्यात मी पिळत आहे लिंबू आणि टाकलेलं आहे डिटर्जंट. तर तुम्ही जे कुठलंही कपड्याचं पावडर वापरत असाल ते टाका. आणि नंतर ना हा स्क्वीज केलेला जो लिंबू आहे तोही त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं टाकायचं आहे सोडा. तर सोडा ह्याच्यासाठी की जे चिकट आणि चिवट डाग आहेत ते निघायला मदत होते. आणि खूपच असे तेलकट आहेत आणि निघतच नाही, तर डिटर्जंटनं नक्की क्लीन होणार. आणि लिंबूसुद्धा ऑब्व्हियसली स्मेल खूप छान येणार आहे ह्याच्यातून, त्याकरता आहे. तर असे 2 मी टब घेतलेले, दोन्ही वेगवेगळे घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी मी आता जे आपले बर्नर आणि गॅसचे स्टँड आहेत ते आणलेले आहे. त्यानंतर हे कंगवे आहेत. आणि त्यानंतर हे पाण्याचे जे मग्गे आहे, हार्ड वॉटरमुळं कधी कधी ह्याला चिकट असे डाग पडायला लागतात. तर आता करायचं काय आहे, सगळ्यात आधी मी जाऊन आणणार आहे जे सोल्युशन बनवलेलं आहे पाण्याचं ते आणणार आहे. आणि एका बादलीमध्ये मी फक्त गॅसचे बर्नर आणि जे स्टँड आहेत ते ठेवणार आहे. आणि दुसऱ्या बादलीमध्ये ऑफकोर्स तुम्ही बघू शकतात, मी ह्याच्यामध्ये फक्त जे पाण्याचे मग आहेत प्लास्टिकचे ते ठेवलेले आहेत. आणि कंगवे वगैरे आहेत ते टाकलेले आहेत. कारण गॅसचं बर्नर आणि स्टँड हे ह्याच्यात टाकत नाही, कारण आपण स्वयंपाक वगैरे करतो आणि कंगव्यात असं घाण वगैरे असतं केसांचं वगैरे. तर ते त्याकरता मी हे वेगळ्या बादलीमध्ये घेतलेले आहे. आणि आता जे आपण सोल्युशन बनवलेलं आहे ते सोल्युशन आपण ह्या स्टँडवरती आणि ह्या प्लास्टिकच्या मग्ग्यावर आणि कंगव्यावरती असं टाकून घ्यायचं आहे. जसे की मी टाकते, जास्त असं गरम घेतलेलं नाही आहे मी, मीडियम म्हणजे मीडियम की आपल्या हाताला सोसल असं पाणी घ्यायचं आहे. आणि हे पूर्ण सोल्युशन दोन्ही बादल्यामध्ये मी सेम ओतून घेतलेलं आहे. आणि आता हे 5 ते 10 मिनटं असंच ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरचा जो चिकटपणा आहे तो भिजतो पाण्यामध्ये आणि निघून जातो. तर 5 ते 10 मिनटानंतर ना बघू शकता तुम्ही, जे मगाशी मगवर सगळं असं काय म्हणताय चिकट डाग जी होती ती फक्त तारेच्या घासणीने आपण घासल्याच्या नंतर ना लगेच मगापासून सुटायला म्हणजे होत आहेत. पाहू शकता तुम्ही किती डागं आहेत. आणि असं जास्त घासत बसायची गरज नाही आहे, कारण पाण्यामध्ये भिजवलं होतं, त्यामुळे लगेचच्या लगेच हे हार्ड वॉटरचे डाग जे आहेत ते लगेच क्लीन होतात. तर अशा प्रकारे तारेच्या घासणीने मी पूर्ण जो आपला प्लास्टिकचा मग आहे तो मी घासून घेते. तर दुसराही मग घासायला घेतलेला आहे मी. तुम्ही बघू शकता की किती असं चिकट, कारण पाण्याचे किंवा आंघोळीचे मग असे आहेत की ते पाण्यामध्ये जास्त वेळ राहतात, किंवा आपण कधी बादलीमध्ये तसंच ठेवून देतो, त्याच्यावर पाणी होतो, किंवा आपल्या मोठ्या मोठ्या ड्रममध्ये सुद्धा तसेच पडून राहतात, किंवा जिथं बोरचं पाणी आहे किंवा हार्ड वॉटर जे म्हणतात ते आहे त्याच्यानं सुद्धा अशा प्लास्टिकच्या गोष्टींवरती असं चिकट आणि चिवट डाग चढायला लागतात.
तर हे एकदम बेस्ट सोल्युशन आहे, ज्याच्याने तुम्हाला जास्त मेहनत नाही करावं लागणार आहे. नुसतं घासणी जरी फिरवली ना तुम्ही की लगेच त्याचे डाग निघतात. आता हा डिफरन्स बघा, तुम्ही बघू शकता किती स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही हा मग पाहिलता तेव्हा तो किती असा चिकट वाटत होता आणि आता 1-2 मिनटामध्ये मी पूर्ण हा मग आहे तो क्लीन केलेला आहे. तर फक्त घरातल्या काही वस्तू आपण घ्यायच्या आहेत, लिंबू, सोडा आणि डिटर्जंट पावडर आणि गरम पाणी. तर दोन्हीमधला मी तुम्हाला डिफरन्स दाखवते आता. तर हे दोन्हीसुद्धा मग तुम्ही मगाशी पाहिले असतील किती चिकट होते. आता हे पांढरे आहेत त्याच्यामुळे लवकर डाग ओळखू येतात. आणि हा बघा इकडचा आणि हा बघा, हा आता आपण क्लीन केलेला आहे आणि तो जो आधीचा दाखवलेला आहे तो क्लीन करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल, कुठेच चिकट चिवट डाग राहिले नाही. आणि हा जो दुसरा आहे त्याला आतून सगळे असे चिकट डाग दिसतात आणि बाकीचे मग मी घासून घेतलेले आहे, फक्त हे पावडर तुम्हाला दाखवण्याकरता ठेवता. त्यानंतर नेक्स्ट जे आहे जे कंगवे, तर कंगवे तर एवढे छान क्लीन निघतात, अक्षरशः मी भिजवले तर असं ब्रशनं घासायची देखील गरज नव्हती, कारण त्याच्यावर जी घाण साठलेली ती पाण्यामध्ये आपल्याकडून निघून गेली ती. फक्त मी आता तेलकटपणा असं म्हणजे आपल्याला वाटू नये की हा घासलोच नाही, तर त्याकरता मी फक्त ब्रश एकदम आदर असा फिरून घेतला, कारण ह्याला तर घासायचीच गरज नाही. बघू शकता तुम्ही किती स्वच्छ आणि क्लीन निघालेले आहे. गरम पाण्यामुळं त्याच्यावरचं जे घाण साठलेलं असतं ते लगेच निघून जातं. तर एकदा स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेले आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर नेक्स्ट जे आहे ते आहेत आपले गॅसचे स्टँड. तर खूप वेळेस असं होतं की घाई गडबडीमध्ये काही अन्नपदार्थ गॅसवर उतू जातात आणि आपल्याला घाई असते, तर आपण तसंच त्याच्यावरती स्वयंपाक करून घेतो. मग ते सगळे स्टँडला चिटकायला लागतात किंवा बर्नरमध्ये जाऊन वगैरे बसतात. तर हे बेस्ट सोल्युशन आहे. तुम्ही असं भिजवत ठेवा, म्हणजे तारेच्या घासणीने हे स्टँड खराब पण नाही होणार आणि बर्नरमध्ये जे छोटे मोठे कण अडकलेले असतात ते सुद्धा भिजून आपल्याकडून निघून जातील. बघू शकता तुम्ही पूर्ण हातावरती मी असं टॅप केल्याच्या नंतर ना त्याच्यात अडकलेले अन्नपदार्थसुद्धा लगेचच्या लगे निघत आहेत. तर गॅस मग काय होतं, पेटत नाही किंवा गॅस वाया जातो, तर हेच कारण आहेत की बर्नरमध्ये अन्नपदार्थ अडकलेले असतात. तर अशा प्रकारे क्लीन करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान छान, काही आपण मेहनत केली नाही. हे फक्त आपल्याला तेवढे पाण्याचे मग घासावं लागलेत, बाकीचं तशाला तसं निघालेलं आहे. आता छान असं मी पेपर टाकणार आहे आणि आता ऊन आलेलं आहे छान अंगणामध्ये. तर ह्या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी अशा उन्हामध्ये सुकवत ठेवणार आहे, कारण पाणी असल्यावर सुद्धा म्हणजे तसंच जर कंगवे ठेवले तर पाणी राहतं त्याच्यामध्ये आणि तेच पाणी मग आपण विंचरताना केसात वगैरे जातं. तर मी आता असे छान मग्गे, कंगवे आणि गॅसचे स्टँड जे आपण धुवून घेतलेले आहेत ते सुद्धा मी असे उन्हामध्ये सुकवत ठेवणार आहे. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेशन तुम्हाला आजची आवडली असेल तर नक्की चॅनलला व्हिजिट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि त्याचबरोबर अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.